चहाच्या बागेत काम करणाऱ्या एका श्रीलंकेतील दक्षिण भागातील कुटुंबात जन्म घेतला। शिक्षणासाठी कोलंबोला जाण्याचा निर्णय झाला, पण श्रीलंकेतील परिस्थिती काही योग्य नव्हती। तिथून दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू महाविद्यालयात येऊन पदवी पूर्ण केली। पुन्हा ऑस्ट्रेलियाला जाऊन मास्टर्सचं शिक्षण घेतलं। स्कॉटलंडला जाऊन पीएचडी सुरू केली। त्यानंतर श्रीलंकेत येऊन शैक्षणिक संस्थांमध्ये शिकवणं सुरू केलं। ही स्टोरी आहे एका सामान्य कुटुंबातल्या महिलेची, जी आज श्रीलंकेची पंतप्रधान झाली आहे। होय, त्या श्रीलंकेची पंतप्रधान जिथे 2 वर्षांपूर्वी राष्ट्राध्यक्षांना पद सोडून पळून जावं लागलं होतं। आपण बोलतोय हरिनी अमरसूरिया यांच्याविषयी। प्राध्यापिका, लेखिका, समाजसेविका आणि आता श्रीलंकेच्या 3ऱ्या महिला पंतप्रधान। 24 सप्टेंबर 2024 रोजी श्रीलंकेत अनुराकुमार दिसानायके यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली आणि नवीन सरकार स्थापन केलं। त्यांच्यासोबतच हरिनी अमरसूरिया यांनी श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान म्हणून शपथ घेतली। सिरिमावो भंडारनायके आणि चंद्रिका कुमारतुंगा यांच्यानंतर पंतप्रधान म्हणून हे पद भूषवणाऱ्या हरिनी या देशातील 3ऱ्या महिला नेत्या ठरतात। ज्या श्रीलंकेनं सशस्त्र उठाव पाहिले, तिथले लोक निर्वासित झाले। भारतातल्या दक्षिणेतील राज्यांमध्ये ज्या श्रीलंकेचा आजही द्वेष केला जातो, त्या श्रीलंकेच्या या पदावर दिल्लीत शिक्षण घेणारी एक तरुणी कशी पोहोचली आहे, त्याचीच स्टोरी या व्हिडिओत पाहू। नमस्कार, मी कोमला सदेकर आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र टाइम्स इंटरनॅशनल। अनुराकुमार दिसानायके यांनी राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकल्यानंतर श्रीलंकेचे 9वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली। राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत जनता विमुक्ती पेरुमन्ना ह्या मार्क्सवादी लेनिनवादी विचारांच्या पक्षाचे नेते अनुराकुमार दिसानायके यांचा विजय झाला। नॅशनल पीपल पॉवर या आघाडीनं श्रीलंका फ्रीडम पार्टी आणि युनायटेड नॅशनल पार्टी ह्या पक्षांचा पराभव केला। श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुराकुमार दिसानायके यांनी स्वतःसह 4 सदस्यांचं मंत्रिमंडळ नियुक्त केले। हरिनी अमरसूरिया यांच्याकडे श्रीलंकेच्या पंतप्रधान पदासोबतच न्याय, शिक्षण, कामगार, उद्योग, विज्ञान आणि तंत्रज्ञान, आरोग्य आणि गुंतवणूक या मंत्रालयाचा कार्यभारही सोपवण्यात आलाय। 54 वर्षीय हरिनी अमरसूरिया यांचा जन्म श्रीलंकेत झाला। स्कॉटलंडच्या इडनबर्ग विद्यापीठातून सामाजिक मानव वंशशास्त्रात त्यांनी पीएचडीचं शिक्षण घेतलं। द इंटिमेट लाईफ ऑफ डिसेंट अँथ्रोपोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह या पुस्तकाच्या त्या लेखिका आहेत। राजकारण, विकास, राज्य समाज संबंध, बाल संरक्षण, जागतिकीकरण आणि विकास या विषयांवर त्यांनी संशोधन केले। अनेक वर्ष बाल संरक्षणासाठी आणि मानसशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी काम केलं। समाजशास्त्राच्या वरिष्ठ प्राध्यापिका म्हणून श्रीलंका ओपन युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी काम केले। स्त्री पुरुष समानता, LGBTQ अधिकार, ॲनिमल वेलफेअरसाठी त्यांनी काम केले। 2019ला नॅशनल इंटेलेक्च्युअल ऑर्गनायझेशनमध्ये त्यांनी प्रवेश केला। 2019च्या निवडणुकीत नॅशनल पीपल्स पॉवर आघाडीचे उमेदवार अनुराकुमार दिसानायके यांचा त्यांनी प्रचार केला। 2020च्या श्रीलंकेच्या संसदीय निवडणुकीनंतर 16व्या संसदेत प्रवेश करण्यासाठी उमेदवार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली। खासदार होण्यासाठी त्यांनी श्रीलंका ओपन युनिव्हर्सिटीतून प्राध्यापिका पदाचा राजीनामा दिला। आणि आता 2024च्या निवडणुकीनंतर नॅशनल पीपल पॉवर आघाडीच्या त्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरल्यात। आता हरिनी अमरसूरिया यांचं भारताशी नेमकं कनेक्शन काय आहे तेही समजून घेऊ। हरिनी अमरसूरिया यांनी त्यांच्या महाविद्यालयीन शिक्षणाची सुरुवात ही भारतातून केली होती। 1991 साली त्यांनी दिल्लीतील प्रसिद्ध अशा हिंदू कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता। 1991 ते 1994 साली त्यांनी समाजशास्त्राची डिग्री हिंदू कॉलेजमधून घेतली आहे। कॉलेजच्या काळात त्या अनेक डिबेट स्पर्धांमध्ये भाग घ्यायच्या, असे त्यांचे वर्गमित्रही सांगतात। आता याच हरिनी अमरसूरिया या राष्ट्रपती अनुराकुमार दिसानायके यांच्यासह देशाचा कारभार हातात घेत आहेत। श्रीलंकेत झालेल्या सत्ता परिवर्तनाबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र टाइम्स इंटरनॅशनल हे चॅनल सबस्क्राईब करा।